शिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोते हो, आजच्या ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात ऐकूया स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड याविषयी प्राध्यापक डॉक्टर राजेश उल्हासराव बुरंगे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, असं भयान हे ऊन कधी नाही मी पाहिले, कुठे विसाऊ क्षणभर येथे वृक्षच नाही राहिले. माझ्या बालपणीचे दिस वृक्षवल्लीत घालवले, आता रान झाले रे ओसाड अन सवंगडीही दुरावले. जरा कराओ विचार, दिस काय पुढे आले, ऋतुमान झाले बेभान, जसे रान भकास हे झाले. हे रान पुन्हा नव्याने हिरवगार करण्याकरता आपल्याला काहीतरी प्रयत्न करता येऊ शकतात. त्यासाठी ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड या विषयावरती बातचीत करण्याकरता डॉक्टर राजेश उल्हासराव बुरंगे सरांना आमंत्रित केलेत, जे माजी संचालक राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कार्यरत होते. प्रोफेसर आणि विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग जे.डी. पाटील सांगरुळकर महाविद्यालय दर्यापूर येथे सध्या कार्यरत आहेत. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार सर, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. सर, पर्यावरण संवर्धनामध्ये वृक्ष लागवड करण्याकरता केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा विविध संस्था असो, हे वेगवेगळ्या पद्धतीने आपलं कार्य करतच आहेत. पण ही वृक्ष लागवड करणे खरंच गरजेचे आहे का, आणि आहे तर मग ते कशा पद्धतीने करणे गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? अगदी बरोबर आहे. कारण केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असतील, हे नेहमी दरवर्षी वृक्ष लागवडीचे मोठे कार्यक्रम घेत असतात. हो. आणि या कार्यक्रमामध्ये हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र असं स्लोगन पण त्यांचं असतं. 33 कोटी वृक्ष लागवड हा पण एक त्यांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अच्छा. आणि दरवर्षी करतात. याच्या मागचं मुख्य कारण आहे की पर्यावरण संवर्धन हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्यासाठी वृक्ष जमिनीवर किंवा या सभोवतालवर असणे खूप गरजेचं आहे. बरोबर. मग वृक्ष लागवड इतक्या मोठ्या प्रमाणात आपण का करावी, तर याच्या मागचं कारण आहे की आपल्याला पर्यावरण संतुलन साधताना पाणी म्हणजे पावसाळा पण पाहिजे, त्यासोबत उन्हाची पण तीव्रता पाहिजे आणि थंडी पण जोमात असली पाहिजे. ह्या तिन्ही ऋतूंना अत्यंत आवश्यक असणारा घटक हा वृक्ष लागवडीचा आहे. बरोबर. आणि मुळात कसं आहे की आपण आता आधुनिक जगाकडे चाललो आहे, विकसित देशाकडे चाललो आहे, विकसित महाराष्ट्राकडे चाललो आहे. या अनुषंगाने वृक्षांची तोड पण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. खरंच आहे. रस्ते बांधकाम असतील, मोठमोठ्या बिल्डिंगा असतील, ह्या सगळ्या गोष्टींमुळे वृक्षांची तोड होत असल्यामुळे नवीन वृक्ष लागवड जेवढी जास्त होतील तेवढं महाराष्ट्र शासनाचं अत्यंत आवश्यक कार्य म्हणून ते गणलं गेलेलं आहे. खरंच आहे. सर, जेव्हा शासनाच्या वतीने विविध उपक्रम असो, अभियान असो, हे जेव्हा राबवले जातात किंवा वृक्ष लागवड केली जाते, ते हे खरंच महत्वाचं कशा पद्धतीने ठरतं याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड तर केली जाते, मोठमोठे अधिकारी असो, कुठल्याही डिपार्टमेंटला असो, पण त्याचं संवर्धन जसं तुम्ही म्हटलं करणं खूप गरजेचं आहे. तर याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे, तर याच्याविषयी आपण काय सांगाल? हा, अगदी चांगला प्रश्न तुम्ही घेतला. कारण कसं आहे की मागल्या काही कालावधीमध्ये असं होत होतं, परंतु आता शासनाने अत्यंत कटाक्षाने याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. महत्वाची भूमिका त्यांनी वन विभागाची ठेवलेली आहे. दुसरी महत्वाची भूमिका की शासनाचे सगळे विभाग याला कटिबद्ध केलेला आहे की तुम्हाला हे करावंच लागेल. म्हणजे जून पासनं तर सप्टेंबर पर्यंत हा पूर्ण कालावधी त्यांनी वृक्ष लागवडीसाठी ठेवलेला आहे. अनेक वनीकरण विभागांना त्यांनी सूचना दिल्या आहे की जेवढे जास्त वृक्षांची रोपांची लागवड तुम्ही किंवा पुरवठा तुम्ही कराल तो करा, मोफत स्वरूपात करा किंवा अल्प दरामध्ये करा, प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये द्या, तिथनं जंगलांमध्ये लावता येईल, शहरांमध्ये लावता येईल, खेड्यागावांमध्ये राहतील, रस्त्यांच्या दुतर्फा लावता येईल, अशा अनेक योजना. त्यासोबत महाराष्ट्र शासनाने ही एक लोक चळवळ म्हणून सुरू केली. लोक चळवळ याचा अर्थ काय
की प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि त्यासोबत त्यांनी ते कर्तव्य पण बजावलं पाहिजे. बरोबर आहे. हा कारण त्यामागचा मधातल्या काळात आपल्याला हे दिसून येईल की आईच्या नावाने एक झाड लावा किंवा आपल्या कुटुंबातील कोणाचा वाढदिवस असेल तर त्याच्या अगदी नावाने बरोबर. एक ते झाड हा. लावा, जेणेकरून आपल्या आयुष्यात आपण तर त्या झाडाची फळं नाही खाऊ शकत, पण आपल्या पुढची जी पिढी येणार अगदी आहे बरोबर, हा. ती पिढी त्या वृक्षाचं फळं आहेत, फुलं आहेत हे पाहू शकतात, ते खाऊ शकतात. आणि एक हवा, सगळ्यात हवा. महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन. ज्या आपल्याला वृक्षांमुळे मिळते, नक्कीच पुढे आपल्याला मोफत मिळणार आहे. कारण आज आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनसाठी आपल्याला पैसे मोजावे लागले आणि वृक्ष हा आपल्याला फुकट ऑक्सिजन देतो, तर देतो त्याची आहे. काळजी आपण मात्र घेत नाही. घेतली पाहिजे. हे कुठेतरी दुर्लक्षित होत आहे. याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं महत्त्वाचं ठरत आहे. ठरतं, बरोबर. सर, वृक्षाची लागवड पहिले विविध पद्धतीने केली जायची. आता या लागवडीमध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत का, आणि झाल्या आहेत तर मग त्या कशा पद्धतीने हा, झालेल्या आहेत? त्यासाठी शासनाने काही उपक्रम आणले. हा. त्यात आहे भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना, अच्छा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळ झाडे लावणे आणि इतर वृक्ष लागवडीसाठी अनुदान व तांत्रिक सहाय्य देऊन ते लागवड करणे. अच्छा. म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात सर्व खेड्यापाड्यांमधून ही योजना चालवल्या जाते आणि त्यांचं उद्दिष्ट दिल्या जाते की एवढे वृक्ष किंवा रोपे तुम्हाला लावावीच लागेल आणि त्यांना जगवावं लागेल. अच्छा. हे सर्व काम विशिष्ट कालावधीसाठी आणि अल्प शुल्क देऊन महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. अच्छा. आणि त्याचा उपयोग झालेला आहे. अनेक ठिकाणी आपल्याला मोठमोठे प्रकल्प जे झालेले आहेत त्याच्या बाजूला अगदी हिरवळ असलेली आपल्याला आज दिसून येते आहे. बरोबर. म्हणजे याचा उपयोग चांगला झालेला आहे. जे काही आव्हान गव्हर्नमेंटने केलेलं आहे, शासनाने केलेलं आहे, त्याचा प्रत्येक व्यक्तीला किंवा कंत्राटदार जे असतील, रस्ते बांधकाम करणारे असतील, मोठमोठे ठेकेदार असतील, यांना सुद्धा बंधनकारक शासनाने केलेलं आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत आहे. बरोबर. पूर्वी त्याचा दुरुपयोग झाला किंवा ते सोडण्यात आलं होतं आणि दुर्लक्ष केलं जात होतं, त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागले. मध्यंतरीच्या काळात पाऊस येत नव्हता, मोठं कठीण परिस्थिती होती, म्हणजे तापमान भरपूर वाढून गेलं होतं, ते पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्याच्यामुळे शासनाने खूप कटिबद्धता या ठिकाणी ठेवलेली आहे. याचं नागरिकांनी पण प्रत्येक व्यक्तीने एक कर्तव्य म्हणून बजावणं खूप गरजेचं आहे. खरंच आहे. तर आताच तुम्ही बोलताना सांगितलं की वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये आता मला एक नव्याने स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड देखील केल्या जाते. बरोबर. तर ती स्वस्तिक वृक्ष पद्धतीची जी लागवड आहे हा. ती म्हणजे नेमकी काय, ती कशा पद्धतीने करावी लागते, याविषयी आपण काय सांगा? अगदी नवीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतो आहे. त्यामध्येच महाराष्ट्र शासनाने एक 2025च्या अध्यादेशामध्ये उद्दिष्ट ठरवलं होतं. जवळपास 10 कोटी वृक्ष लागवड केली गेली पाहिजे, हे उद्दिष्ट. त्याचा कालावधी पुन्हा त्यांनी वाढवला. 2026 ते 2030 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड महाराष्ट्रभर झालेली पाहिजे. अच्छा. याचा एक पद्धती म्हणून स्वस्तिक पॅटर्न सुद्धा एक महत्वाचं यासाठी ठरतं. कारण स्वस्तिक पॅटर्नमुळे काय झालं की 200 फुटावरील किंवा अल्प जागेमध्ये सुद्धा 1000 वृक्षांची लागवड या स्वस्तिक पॅटर्ननी आपण करू शकतो. श्रोतेहो, आपण बातचीत करीत आहोत ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात डॉक्टर राजेश उल्हासराव बुरंगे सरांशी. सर, मगाशी आपण स्वस्तिक लागवड पद्धतीविषयी जाणून घेत होतो, पण कुठलीही वृक्ष लागवड करायची म्हटलं तर वृक्ष लागवड करत असताना रोपं खूप महत्वाची असतात. तर या रोपांची निवड आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, रोपांची निवड करत असताना काय काय बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? हा बघा, अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. यामध्ये 25 प्रकारच्या प्रजातींचा आपण उपयोग करू शकतो रोपांच्या संदर्भामध्ये, ज्यामध्ये नीम आहे, आवळा आहे, उंबर आहे, बादाम आहे, शिरस आहे, सिसम आहे, बेल आहे, सीमाफळ आहे, रामफळ आहे, कदम आहे, आंबा, चिंच, कडूबदाम, सेमल, इतर अनेक अशा जवळपास 25च्या वर प्रजाती ज्या आहेत त्या आपण या स्वस्तिक पॅटर्न मध्ये लावू शकतो, जेणेकरून त्या सरळ आणि मोठ्या उंच असे ते वाढू शकतात आणि त्याला जागा पण आपण चांगली देतो आहे, जेणेकरून ते असे मोठे होईल, सावली देतील, ऑक्सिजन भरपूर देतील आणि सोबतच फळ पण मोठ्या प्रमाणावर देतील. अच्छा. हा, आणि म्हणजे सोबत हिरवगार तर राहीलच, पण त्याची फळं आणि फुलांची पण आपल्याला नक्कीच, कारण ते आयुर्वेदामध्ये महत्वाचं आहे. अनेक असे झाड आहेत की ज्याचं आपल्याला
आयुर्वेदाशी संबंधित येतो, आपल्या आरोग्याशी संबंधित येतो. आपल्याला चांगलं आरोग्य, त्या जे काही ऑक्सिजन आपल्याला मिळेल, जे फळ मिळेल त्यातून आपल्याला नक्कीच मिळेल. सोबत जे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता या वृक्षांमध्ये आहे, आपण स्वस्तिक पॅटर्न केल्यामुळे तेवढ्या भागामधला जो ओलावा आहे किंवा तेवढ्या भागामधलं जे भूगर्भामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी साठवून ठेवण्याची क्षमता या वृक्षांमध्ये असते. म्हणजे तेवढा एरिया पूर्णपणे पाण्यासाठी संचय केल्यासारखा होईल हे त्यातून निश्चितच लक्षात येऊ शकते आपल्याला. सर, आपण कुठलंही रोप लावायचं म्हटलं की कधी कधी काय होतं, आपण म्हणतो ना याच्या हाताने झाड कधी लागत नाही किंवा याच्या हाताने झाड मरतं. तर खरं पाहिलं तर हे चुकीची एक गोष्ट आहे की याच्या हाताने झाड मरतं. ते व्यवस्थितरित्या लावल्या जात नाही किंवा त्याची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही म्हणून ते झाड मरतं. तर मला हे सांगा की जेव्हा आपण एखाद्या रोपाचं लागवड करतो तर तेव्हा ती जागा खूप महत्वाची असते. तर त्या जागेची निवड कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे, ती निवड करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे याविषयी काय सांगा? अगदी बरोबर मॅडम. जागा ही कुठलीही असेल, जमीन ती जमीन आहे. हो. त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला ती जागा अशी थोडीशी खरणी, ज्याला आपण म्हणतो नांगरणी वगैरे भुसभुशीत करावं लागेल. काही फलटण वगैरे करणे असा भाग येतो आजकाल, त्याला असं नरम करण्याच्या जागेले. आणि त्या जागेवरती मग जिथे 2-2 फुटावर आपल्याला त्याचे खड्डे करणे. अच्छा. जवळजवळ 2 फुटाचं अंतर ठेवल्यामुळे काय जाईल की या झाडांना वाढीसाठी सुद्धा थोडी जागा मिळेल आणि त्याची डेप्थ जवळपास 1 फुटापर्यंत किंवा 8 इंचापर्यंत तरी असायला पाहिजे. आणि आजूबाजूला 6 इंचाचा गड्डा किमान असायला पाहिजे, तो 1 फुटापर्यंत असावा. अशा प्रकारचे खड्डे केल्यामुळं काय होईल की झाडाची जी मुळं आहे आतमध्ये त्यांना पसरायला पूर्ण खूप मुबलकता मिळेल. त्यामध्ये जी काळी माती किंवा कुठल्याही प्रकारची माती जे आपण देऊ किंवा खत जे देऊ, त्या पद्धतीने आपण ज्यावेळेला वृक्षारोपण करतो अगदी भुसभुशीत माती आणि त्याला आपण चांगल्या प्रकारे प्रेशर देऊन त्या ठिकाणी त्याचं वृक्ष लागवड केली पाहिजे आणि पाणी तिथे दिलं पाहिजे. आणि त्याचं संगोपन करताना त्यावर लक्ष ठेवणे. बरोबर. मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की कुठलंही झाड लावून दिलं म्हणजे झालं, म्हणजे तो आपाप आपली वाढ करेल असं ते शक्य होत नाही. म्हणून झाड लावल्यानंतर नवीन रोपांची किंवा वृक्षांची काळजी आपण कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, किमान त्याला पाणी आहे, खत आहे, हे किती दिवसानंतर द्यायला पाहिजे याविषयी आपण काय सांगाल? वृक्ष लागवड करताना सुरुवातीलाच आपण देतो, तिथनं 8 दिवसानंतर त्याला खत किंवा 15 दिवसानंतर देणं आवश्यक आहे. पण सुरुवातीला सतत 3-4 दिवसांनी पाणी, 2-3 दिवसांनी पाणी त्याला देणं. पाण्याची खूपच गरज असते त्याला. सूर्यप्रकाश आणि पाणी या 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहे. जशा जशा मुळा त्याच्या मोठ्या होतील किंवा आतमध्ये रुजतील त्याप्रमाणे त्याला आणखी चांगलं पोषण त्या वृक्षाला मिळत राहील. पण एका बाळाप्रमाणे त्याच्याकडे लक्ष ठेवणे किमान 1 वर्ष तरी किंवा 6 महिने अत्यंत आवश्यक असते. म्हणून मी शालेय विद्यार्थ्यापासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यापर्यंत किंवा आपल्या आजूबाजूचे सर्व परिसरातील नागरिक असेल, ग्रामीण भागातील नागरिक असतील, या सगळ्यांना आव्हान एकदम करतो की आपण वृक्ष लागवड करताना ते वृक्ष मोठं होईपर्यंत त्याची काळजी घ्यावी. अशा प्रकारचंच आपण वृक्ष लागवड केलं पाहिजे. वृक्ष लावून देणे आणि सोडून देणे हा प्रयोग नको, तर रोपटं लावणे आणि त्याचं संगोपन तेवढं करणे जेणेकरून वर्षानुवर्ष आपल्या पुढच्या पिढ्या सुद्धा त्याचा उपयोग घेऊ शकते. हे त्यामागचा उद्देश. बरोबर. ते म्हणतात ना, वृक्ष लावा आणि पाऊस वाढवा. जेवढे तुम्ही वृक्ष लावाल तेवढा पाऊस जास्त होईल आणि पाऊस जास्त झाला की आपली शेती पिकेल, आपला व्यवसायही पुढे भरभराटीस जाईल असं म्हणायला हरकत नाही. सर, हे जे काही राष्ट्रीय अभियान आहे किंवा मग विविध उपक्रमांमध्ये, चळवळीमध्ये हे कार्यक्रम आपले घेतले जातात, तर यामध्ये नेमके कोणकोणते संस्था आहे किंवा शासन आहे हे सहभागी आहेत याविषयी काय सांगाल? अगदी आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मॅडम तुम्ही विचारला. कारण आम्ही बरेच वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहेत. त्यासोबतच सरकारी यंत्रणा सोबत असते, जिल्हाधिकारी, महाविद्यालयीन सगळा ग्रुप असतो, शैक्षणिक संस्था सगळ्या असतात. आणि यांना सगळ्यांना आव्हान केलं जाते, त्याप्रमाणे त्यांचे ते कार्यक्रम ठरले जातात आणि त्या कार्यक्रमानुसार सुद्धा वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली. म्हणजे आपल्या विद्यापीठापासून समजा जे काही कार्यक्रम राबवले गेले तर मला असं वाटते दरवर्षी कमीत कमी 10 लाख रोपांची वृक्ष लागवड ही झालेली आहे. त्याचं संगोपन पण झालेलं आहे. म्हणजे आज सगळ्यात आपण पाहतो तो मोठ्या प्रमाणाची वृक्ष लागवड आपल्याला शहरांमध्ये दिसते, छोट्याशा गावांमध्ये दिसते, तालुक्या ठिकाणी दिसते. तर आपल्याला या विद्यार्थ्यांचं किंवा नागरिकांचं, गावकऱ्यांचं सहकार्य लागल्याशिवाय नाही. तर त्यांच्या सहकार्यांनीच हे आज आपल्याला सगळे मोठे मोठे वृक्ष जे दिसतात हे त्याच्या मागचं मोठं कारण आहे. आणि पाण्याचा साठा पण तसाच वाढत आहे. बरोबर.
खरंच आहे. तर जसं आता हे विविध चळवळीतले लोक आहेत, हे सगळेजण एकत्र येऊन पर्यावरण संरक्षण असो, वृक्ष लागवड असो, पाणी वाचवा असो, ह्या विविध उपक्रमातून याची उपाययोजना आणि विविध कार्यक्रम हे घेतच आहेत. पण मला असं वाटते की आपण जेव्हा कुठलाही कार्यक्रम किंवा हे करत असतो तेव्हा बालमनांवरती संस्कार होणं खूप महत्वाचं असतं. आणि आपण जर बघितलं तर वृक्षावरती आपण सगळेच जण अवलंबून आहोत, मानव असो, प्राणी असो, पक्षी असो. आणि जर वृक्ष चांगले लागले तर आपलंही जीवन सुखमय होईल, आपल्यासोबत पक्ष्यांचे जीवन सुधारेल आणि नवनवीन पक्षी आपल्याला बघायला मिळतील. कारण आता आपण बघतो आहे की विविध पक्ष्यांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो आहे. कावळा दिसत नाही, चिमणी दिसत नाही. एक म्हण मला आठवते, कावळा म्हणतो काव काव आणि माणसा माणसा झाडे लाव. हे आपल्याला सहजच म्हणता येऊ शकतं. तर हे पक्ष्यांनी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात संदेश दिलेले आपल्याला दिसून येतात. तर लहान मुलांना या वृक्ष लागवडीबाबत आवड निर्माण करण्यासाठी असो किंवा पर्यावरणासंदर्भात त्यांची रुची वाढवण्यासाठी कोणकोणते उपक्रम आपण राबवायला पाहिजे याविषयी काय सांगाल? पहा, आता मुळात जो आपला कार्यक्रम आहे की स्वस्तिक पॅटर्न नुसार आपण वृक्ष लागवड, बरोबर, हा एक महत्वाचा. कारण या माध्यमातून काय होईल की लहान शाळा असेल किंवा बालगृह असतील, वसतिगृह असतील किंवा कॉन्व्हेंट स्कूल आता आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणावर, तर या प्रत्येक ठिकाणी लहान मुलं सगळे काही शिकत असतात. या प्रत्येक लहान मुलाकडून एक रोप तुम्ही या स्वस्तिक पॅटर्न नुसार तिथं जर लावलं, तुमच्या शाळेमध्ये एक छोट्याशा जागेमध्ये मोठं गार्डन या स्वस्तिक याच्यानुसार तयार होईल. बरोबर. तिथेच मुलं त्यांची काही टिफिन आणले असतील, तिथे जेवण करतील, तिथेच खेळतील, त्यांचं पाळणाघर वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतील. ही शालेय विद्यार्थ्यांसाठीच सोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे की मोठमोठा परिसर महाविद्यालयांचा असतो. तिथे पण अशा प्रकारची प्रक्रिया जर त्यांनी केली तर आज प्रत्येक शाळा, महाविद्यालय, प्रत्येक ठिकाणचं गार्डन हे सुसज्ज आणि सुंदर असं दिसेल. जेणेकरून आता तुम्ही जे म्हटलं की चिमणी कावळा आपल्याला दिसत नाहीये, कावळा म्हणतो माणसा झाडे लाव, हे त्यामागचं महत्वाचं आहे की लहान मुलांना त्याचं महत्व तेव्हा कळेल जेव्हा शालेय प्रशिक्षणातून त्याचं वृक्ष लागवडीचं हा कार्यक्रम घेतला जाईल. आणि मी आव्हान करतो सर्व शालेय बंधू किंवा जे काही स्कूल्स असतील, महाविद्यालय असतील, यांनी या स्वस्तिक पॅटर्नचा आधार घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावं. कारण एस नाथन सर आहे, पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. अकोला, अमरावती किंवा यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आम्ही सोबत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील, ग्रामपंचायत लेवलचे असतील, तहसीलदार असतील, यांनी सुद्धा कॉपरेट केलं आहे. म्हणून प्रत्येक माणसांना, प्रत्येक व्यक्तीला घरोघरी आपल्या छोट्याशा जागेमध्ये सुद्धा तुम्ही वृक्ष लागवड करा आणि स्वच्छ सुंदर अशी हवा तुम्ही घ्या, ऑक्सिजन घ्या, तुमचं आयुष्य वाढवा, आरोग्य समृद्ध करा, हा याच्या मागचा मोठा उद्देश आहे. नक्कीच सर, तुम्ही तुमचा उद्देश आपल्या या कार्यक्रमात सांगितलाय. सर, आपल्या आता या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे एक गाणं ऐकण्याची, तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? वृक्षवल्ली आम्हा सोयरे. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे गीत. श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत डॉक्टर राजेश उल्हासराव बुरंगे सरांशी. सर, मगाशी आपण बाल विद्यार्थ्यांच्या मार्फत कशा पद्धतीने पर्यावरणात संदर्भातली त्यांच्या जनजागृती करू शकतो किंवा त्यांचा आवड कशी निर्माण करू शकतो या संदर्भात बातचीत केली. पण मगाशी आपण बोलताना सांगितलं की जसं जंगल आहे, वन आहे, दुतर्फा आपल्याला झाडे रस्त्यांच्या भोवती लावता येऊ शकतात, पण शहरी भागामध्ये कशा पद्धतीने झाडांची लागवड करायला हवी याविषयी काय सांगाल? कारण आता आधुनिकीकरणामुळे जिकडे तिकडे आपल्याला सिमेंटचे रस्ते दिसून येतात, घरही अंगण झाडाचं काम पडू नये म्हणून ते देखील आपण फ्लोरिंग आहे, टाईल्स आहे हे लावतो आहे. याच्यामुळे देखील झाडाची कमतरता कमी प्रमाणात होते आहे, वाढ कमी प्रमाणात होते. तर अशा परिस्थितीमध्ये शहरी भागामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी झाडे लावू शकतो, लावू शकत असेल तर ती कशा पद्धतीने लावू शकतो, कोणत्या प्रकारची झाडे लावू शकतो याविषयी काय सांगा? अगदी स्नेहल मॅडम, अतिशय आजच्या घडीचा मुद्दा तुम्ही घेतला. कारण आज आपल्याला दिसते आहे या आधुनिकीकरणामुळे ग्रामीण भागातले बरेचसे लोक शहरामध्ये येऊन स्थापित होत आहे. आपापल्या घरी राहतात, घर बांधतात, चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करतात. या सगळ्या याच्यामध्ये सगळे गुंतलेले आहेत. मुळात शहरीकरण म्हटल्यानंतर महानगरपालिका असेल, नगर परिषदा असतील, यांनी प्रत्येक ठिकाणी गार्डनची व्यवस्था केलेली आहे, त्यासाठी जागा दिलेली आहे.
माझं आव्हान राहील प्रत्येक ठिकाणी किंवा तुम्ही स्वस्तिक पॅटर्ननुसार त्या गार्डनचं डेव्हलपमेंट करा. बरोबर. म्हणजे त्या कॉलनीमध्ये किंवा त्या एरियामध्ये समजा जे नागरिक राहत असतील त्यांनी एक संघटन तयार करावं आणि त्या दृष्टिकोनातून तिथे रोपं आणावी आणि त्यांनी असा कुठला कार्यक्रम एक दिवशी एका निमित्ताने घ्यावा आणि पॅटर्ननी तिथे वृक्षारोपण करावी. बरोबर. म्हणजे एका एरियामध्ये एका कॉलनीमध्ये तुम्हाला ते गार्डन लगेच 2 वर्षामध्ये डेव्हलप झालेलं सुंदर गार्डन तुम्हाला दिसेल. खरंच. कारण आपण पाहतो की सिमेंटचे रस्ते झालेले आहे, कॉन्क्रिटीकरण आहे, जिकडे तिकडे मोठे मोठे बंगले आहेत, अपार्टमेंट आहे, कुठे असं स्वच्छ शांत अशी हवा, निर्मळ हवा आपल्याला मिळत नाही. अक्षरशः आपल्याला म्हणता येईल की आता प्लास्टिकची झाडं आपल्याला दिसतात आहे जी निर्जीव आहेत, त्याचा वापर करून आपण घराला इमारतींना सुंदर करतो आहोत. पण नॅचरल जी झाडं आहेत त्याचा उपयोग करून जर आपण आपलं निसर्ग सुंदर केला तर ते अधिक छान दिसेल. तर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्यानंतर दुसरा प्रयोग असा आहे की आजकाल टेरेस गार्डनचा एक संकल्पना मोठी वाढलेली आहे. सोबत काही छोटंसं अंगण जरी असेल किंवा काही तुम्ही तुमच्या घरी 15-20 कुंड्यांचा प्रयोग जरी केला तर तिथे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं प्लांटेशन करू शकता. अगदी आनंद मिळेल असं तुम्ही त्याचं काम करू शकता, रोज त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुमचं मन अतिशय शांत एक निर्मळ असं होईल. या माध्यमातून प्रत्येक घरी जर 10, 15, 20, 50 कुंड्यांचं वृक्षारोपण जरी केलं तरी तुमच्या घरी एक सौंदर्य फुलल्याशिवाय राहणार नाही. आणि कितीही मोठं आणि कितीही सुंदर जग होत असेल तर वृक्षाविना राहणार नाही. झाडं हे अत्यंत आवश्यक आहे, ते तुम्हाला लावावीच लागणार, अन्यथा आपल्याला जगणं मुश्किल होईल. ऑक्सिजन मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, आपण कसं जगणार. तर त्यामुळे आज आपल्याला कुठलाही विकसित देश असो किंवा विकसितकडे चालणारा देश असो, आपल्याला तिथे एक लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरण संतुलनाकरिता वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक आहे. आणि शासनाने कंपल्शन केलेलं आहे, हा पण मुद्दा नोटिंगचा आहे की महाराष्ट्र शासनाने कंपल्शन केलं आहे. कुठलंही लेआउट पडत असेल, कुठला एरिया डेव्हलप होत असेल, रस्ते मोठ्या प्रमाणात होत असतील तर याला ते जे कॉन्ट्रॅक्टर असतील, ज्याला कुठलं ते काही टेंडर मिळत असेल तर त्याला कंपल्शन केलेलं आहे की तुम्हाला इतके वृक्ष लागवड करावीच लागणार आणि त्याला वाढवावं लागणार आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीने ती सुरुवात झालेली आहे. प्रत्येक नागरिकाचं पण यामध्ये मोठं कर्तव्य आहे, ते त्यांनी पार पाडलं पाहिजे असं मला वाटतं. खरंच आहे सर, खूप सुंदर तुम्ही सांगितलं की आपल्या प्रत्येक एरियामध्ये एक ओपन स्पेस दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण झाडे लावू शकतो किंवा घरी कुंड्यांमध्ये झाडे लावू शकतो. आपल्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर देखील आपण छोटे मोठे झाडं फुलांची लावू शकतो, जेणेकरून देवालाही फुलं मिळतात, घरही सुंदर दिसतं, झाडही सुंदर दिसतं आणि त्याचा आनंद एक वेगळाच आपल्याला घेता येतो. सर, असे उपक्रम राबवत असताना आजकाल आपल्याला वृक्षतोडीचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला तस्करी पण दिसून येते आहे किंवा मग वेगवेगळे जसे झाड आहे, जसं आता साग याची जर आपण लागवड केली तर हे आपल्याला तोडता येत नाही, त्याच्यासाठी देखील एक कायदा आहे. तर या संदर्भात आपण काय सांगाल? अगदी बरोबर आहे. हे एक संवेदनशील मुद्दा आहे हा, कारण अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. शासनाने पण त्याच्याकरता कडक असे कायदे केलेले आहेत आणि त्या कायद्याच्या माध्यमातून जे कोणी असे अपराध करत असतील त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होतो. आणि लागवड करायची असेल तर त्याचे प्रमाणीकरण करावं लागतं, लायसन्स घ्यावं लागतं शासनाकडून. आणि तुम्हाला सागवण असेल, सिसम असेल, अशा प्रकारची झाडांची वाढ करता येते. आणि ते मग तुम्हाला कटाई करायचं असेल किंवा विक्री करायची असेल त्याची सुद्धा मान्यता तुम्हाला शासनाकडून घ्यावी लागते आणि त्यानंतरच तुम्ही ते विकू शकता किंवा त्याची तोड करू शकता. आणि शासनाचं एक आहे की एक झाड जर तुम्ही त्याची मान्यता देत असाल तर एका झाडाच्या ऐवजी तुम्हाला 5 झाडांचं वृक्षारोपण करावं लागेल. अशा प्रकारचे नियम आधुनिक आता नवीन याच्यामध्ये आलेले आहे. त्या पद्धतीने कटाक्ष अधिक कडक अशा पद्धतीने नियम लागलेले आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे श्रोते हो, कारण आपण झाडे तर लावून टाकतो पण ते वाढू नयेत किंवा त्याचा इतरांना खूप त्रास होतो. आता आपल्याला बघता येईल की एखादं झाड वाढलं असेल तर लाईनसाठीचे वायर असतील त्यांना किंवा मग त्याचा पालापाचोळा पडतो म्हणून बाजूच्या शेजारच्याला त्रास होतो. तर अशा वेळेस विविध अडचणी उत्पन्न होतात. तर अशा वेळेस सामान्य नागरिकांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? अशा वेळेस संबंधित नगर परिषद असेल, महानगरपालिका यांच्याकडे त्यांनी सामूहिकरित्या विनंती अर्ज करावा आणि त्यानुसार तिथले अधिकारी येऊन त्या पद्धतीने त्यांच्या नियमानुसार ते कारवाई करतात, जेणेकरून दोन्ही घरांना त्रास होणार नाही आणि ते रोपटं किंवा वृक्ष सुद्धा चांगल्या
चांगल्या प्रकारे प्रफुल्लित राहील याची काळजी सुद्धा महानगरपालिका किंवा नगर परिषद शासन स्तरावर घेतल्या जाते. त्या पद्धतीने त्याची उपाययोजना केल्या जाऊ शकते. सर, आपला या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि हा प्रश्नचे उत्तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, हा विषयच खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर मला फक्त आपल्याला हेच विचारायचं वाटेल की वृक्ष लागवडीसाठी, संवर्धनासाठी आपण आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल? वृक्ष लागवडीसाठी आपण संत तुकारामाचं एक अभंग आहे तो नामस्मरण केला पाहिजे. आणि त्या महाराजांनी म्हटलं आहे की वृक्षांची मानवाशी असलेले नाते व वृक्षांचे महत्व सांगताना अतिशय सुंदर, जो मनाला भावेल अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे ओवाळी. म्हणजे आज आपण ज्या वेळेला पाहतो की निसर्ग जेव्हा आपल्यासोबत बोलतो तो पक्ष्यांच्या माध्यमातून बोलतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं हे एक आद्य कर्तव्य आहे. आपण संसारात गुरफटलेलो असतो, मान्य आहे, परंतु त्यातून सुद्धा आपल्याला कुठेतरी निसर्गाशी नातं ठेवायचं असतं. आणि म्हणूनच असे संत महात्मे बोलून गेले मोठ्या प्रमाणात. आज सुद्धा अनेक समाजसेवक आहे ते आपल्याला सुचवतात की आपण वृक्ष लागवड करा आणि त्याचा आपल्या जीवनाशी संबंधित ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा मोठा उपयोग होईल. आणि म्हणूनच एक व्यक्ती एक वृक्ष, तसेच स्वस्तिक पॅटर्ननी वृक्ष, अशा पद्धतीने आपण या मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करा. वृक्ष हीच आपली मोठी संपत्ती आहे, हा संदेश देऊन मी या ठिकाणी थांबतो. खरंच आहे सर, आपल्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा आपण कंटाळून जातो, त्रासून जातो, तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपण प्रफुल्लित होऊन, आनंदित होऊन पुन्हा आपल्या कामाला आपण जोमाने लागतो. म्हणूनच श्रोतेहो, आपण करूया वसुंधरेचे रक्षण, असंख्य रोपाचे करूया रोपण, भारत समृद्ध बनूया आणि वसुंधरेला आपण वाचूयात. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड याविषयी प्राध्यापक डॉक्टर राजेश उल्हासराव बुरंगे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. तांत्रिक सहाय्य लाभलं होतं सुनील किन्हेकर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर